त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कुत्र मांजर हे बरोबर होते आणि त्यावेळेस नाथबाबांना सांगितलं की आता तुम्हाला भूक लागली, जो जुने तुकडे होते ते तुकडे त्यांच्या खिशातून त्यांच्या ह्याच्यामधून काढले आणि त्या नाथबाबांना म्हणले ह्या कुत्रीचं दूध काढा, जसं ते कुत्र बसलं तसं त्या कुत्र्याचं दूध काढा म्हणले आणि मग त्या भाकरीमध्ये खायला सांगितलं नाथबाबांना. नाथबाबांना लहान मुलं असल्यामुळे त्यांना कसं तरी वाटलं की मी कसं काही करू, मला ही काय करायचं. परंतु त्यावेळेस नाथबाबांनी ते जनार्दन स्वामींनी खाल्ल्याप्रमाणे गुरुचा प्रसाद म्हणून त्यांनी खाल्ला आणि मग त्या गुरुचा प्रसाद खाल्ल्यानंतर मग ते आपोआप ज्यावेळेस खायला लागले त्यावेळेस गुरु केल्यानंतर त्यांना आनंद झाला. म्हणून नाथबाबांनी सांगितलं की अवघेचे त्रिलोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा ठेवीत असे, असं अभंगामध्ये नाथबाबांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणून आपण एकदा गुरुची सेवा केल्यानंतर, पांडुरंगाची सेवा केल्यानंतर, भगवंताची सेवा केल्यानंतर, भैरवनाथाची सेवा केल्यानंतर आपलं काम पूर्ण होईल. दुसरं उदाहरण आहे की आपला आचार विचार आणि आहार हे आपलं संतुलित असावं, आपला आचार चांगला असावा. दुसऱ्याने आपल्याबद्दल किती वाईट वागू द्या किंवा आपल्याला दुसऱ्याने किती आपल्याबद्दल जरी वाईट विचार केला तर आपण आपला विचार चांगला ठेवायचा आहे. एक त्याचं उदाहरण देता येईल की एक महिला असायची, दररोज ती भांडण करायची. शेजारी गेले की काही कारण झालं की भांडण करायची, काही झालं तरी भांडण करायची. ती बाई शेवट वैतागली, काय करावं बाबा म्हणली. तर दुसरी एक जण म्हणले असं करा, आता ती बाई भांडाय आलं ना आपण बोलायचंच नाही काही, ती आल्यानंतर बोलायचंच नाही काय. मग ती ठरलं तर ती कोणीच बोला ना, ती बाई आली भांडून भांडून निघून गेली. आणि जर आपण एखाद्या भांडत बसलं तर ती आपल्याला ज्यादा प्रतिकार करत असतं. त्याचं दुसरं उदाहरण सांगतो, जसं हत्ती आहे, हत्ती चलत असतो, कुंत्र कितीही भुंकलं किंवा किंत भुंकण्याचं काम केलं तर त्या ठिकाणी ते थांबत नाही, ते चालत राहत असतो हत्ती. त्याप्रमाणे आपलं काम आहे, आपलं जे कार्य करायचं आहे ते आपलं कार्य आपण आपल्या संतुलित प्रमाणे, आपल्या नामधारेप्रमाणे, आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने गुरुच्या सेवेने आपलं काम करीत राहायचं आणि ते काम आपल्याला पूर्णत्वाला लिहून आपलं भगवंताची सेवा केल्यानंतर आपलं भगवंत एक दिवस आपल्या घरी येऊन, जसं नाथबाबाच्या घरी 36 वर्ष पांडुरंग परमात्म्याने पाणी वाहायचं काम केलं तसंही आपलं भगवंत परमात्मा आपल्या घरी येऊन आपलं काम करणार आहे. फक्त आपण काय करायचे, भगवंताची सेवा करायची आहे, निष्काम सेवा करायची आहे. पत्रम पुष्पन फलोंतया, म्हणजे भगवंत काय आपल्याला पैसे मागत नाही किंवा दान मागत नाही, काही नाही. फक्त आपण एक पान, फूल आणि पाणी एवढं जरी आपण अर्पण केलं तरी भगवान परमात्मा आपल्यावर हे करणार. पत्रम पुष्पम फुले गीतेमध्ये अध्याय आलेला आहे. जसं पांडुरंग परमात्म्याला काही तुळस आहे, तुळस पांडुरंग परमात्म्याला आवडते, त्याप्रमाणे त्यांना फक्त पान फुल आवडतात. साधू संत जे आहेत ते फळं फुलं खाऊन त्यांचं जीवन जगत असतात आणि त्याच्यामध्येच ते आनंद मानत असतात. जसं आत्माराम बाबांनी या ठिकाणी आपण पाहतो की 22-23 वर्षे एकदाच एका ठिकाणी बसून आहेत, नामसंचिंतन आहे. त्यांचं देहीची विदेही अवस्था झालेली आहे आणि त्या विदेही अवस्थामध्ये ते काम आता करत आहेत, आपल्यासाठी ते करत आहेत. साधू संत फक्त आपल्यासाठी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, जे बोलले ऋषी मुनींनी जे बोलले आहे, ज्याप्रमाणे आपण बोललेलं आहे त्याचप्रमाणे भगवान परमात्मा या ठिकाणी येऊन आपली सेवा करत असतात. आणि मग ती सेवा करण्यासाठी आपण पण भगवंताची थोडी सेवा करायची आहे. विचार आचार आपण चांगला ठेवायचा आहे, मनामध्ये कुणाबद्दल राग धरायचा नाही आणि राग न धरून आपण जीवनकृत कार्य करायचं आहे. म्हणून या ठिकाणी माऊलीने सांगितले, म्हणून जाणते गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जै मूळ संचन सहजे शाखा पल्लव संतोषती. या ओवीप्रमाणे एकतरी ओवी अनुभवावी, जीवनामध्ये आल्यानंतर एकतरी ओवी आपण अनुभव घ्यायचा आहे. माऊलीने सांगितलेलं आहे की एक ओवी जरी अनुभव घेतला आपण तरी आपल्या जीवनामध्ये सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे ओवीचा आपण अर्थ घेतला की आपण चांगलं परमात्मा गुरु करायचा आहे, पवित्र तुळशीची माळ घालायची आहे, दररोज ज्ञानेश्वरीचे 5 ओवी तरी सकाळी वाचायची आहे, नाही वेळ मिळाला तर संध्याकाळी हरिपाठ करायचा आहे. आणि हे जर आपण केलं, चांगलं केलं की आपल्याला भगवान परमात्मा आपलं जीवनकृत कार्य करणार, आपलं चांगलं होणार आणि आपल्याला सुख कुणाला नकोय, लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आपल्याला सर्वांना सुख पाहिजे, दुःख कुणालाही नको. म्हणून पांडुरंग परमात्मा की सुखा लागीशी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. पांडुरंग परमात्मा सांगितले पंढरीशी तुम्ही एक वेळ जा, तुम्हाला पांडुरंग परमात्मा भेटेल आणि तुम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. म्हणून सुखासाठी आपल्याला तळमळ करायची असेल तर पांडुरंग परमात्म्याची सेवा करायची आहे, भैरवनाथ महाराजांची सेवा करायची.
जगदंबे मातेची सेवा करायची आहे, गायीची सेवा करायची आहे आणि वृक्ष लावायचे आहे, आईवडिलांची सेवा करायची आहे. आणि एवढं करून आपण जीवन कृतकार्य आपण करून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर आपल्याला काही दुःख होणार नाही, आपल्याला सुख मिळण्यासाठी हे आपण करायचं आहे. म्हणून माऊलींनी आज सांगितल्याप्रमाणे आबाश्री महाराजांनी आज नवीन वर्षाच्या संकल्पाप्रमाणे या ठिकाणी आपण चांगलं केलेलं आहे. पुढच्या वर्षी आणखी जास्त जरा थोडंसं नियोजनबद्ध कार्यक्रम चांगला होईल. आताही आपण बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. अजून आपल्याला एक दोन वक्ते बोलणार आहेत, त्यांची प्रवचनरूपी सेवा आपण या ठिकाणी समर्पित करणार आहे. कीर्तन करायचा युग होता आबाश्री महाराजांचा, परंतु अचानक ठरल्याप्रमाणे थोडंसं उशीर झाला नियोजनाला. परंतु तरी बी आपले यूट्यूब चॅनल ज्यांची साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे, असे आपले साऊंड सिस्टीम नंतर आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि अतिशय सुंदर माऊलींनी सांगितलेली ओवी आपल्या जीवनामध्ये आणा आणि ते जीवन आणल्यानंतर आपण बघा एक वर्षभर आपल्याला निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढच्या वर्षी तुम्ही निश्चित म्हणता खरंच आपण गेल्या वर्षी वकील साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण फक्त जीवनात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, आई वडिलांची सेवा करा, भगवंताची सेवा करा, पांडुरंगाची सेवा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. हे नारदाच्या गादीवरून पांडुरंग परमात्मा आम्ही बोलतो म्हणजे पांडुरंग परमात्मा भैरवनाथ महाराज अतिशय सुंदर मंदिर आहे, हेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगत असतात. आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन कृतकार्य करून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा आबाश्री महाराज आमचे बाप्पू यांनी मला जी काही या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण चांगलं कार्य करा. नवीन वर्षाच्या आपल्याला संत सद्गुरू गोदड महाराजांच्या वतीने आमच्या गायकरवाडी ते पैठण पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने आपणा सर्वांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण पुन्हा एकदा बाप्पूंचं थोडं प्रवचन होईल, भगवान महाराजांचं प्रवचन होईल आणि आबाचं थोडं प्रवचन होऊन आभार व्यक्त होईल. मग नंतर महाप्रसाद काही नाही ठेवला असेल तो होईल. तरी पुन्हा एकदा सर्वांना विनंती. आणि अतिशय सुंदर आपलं जीवन आहे, एकदा जीवन आपल्याला मिळालं नाही, पुन्हा आपल्याला नरदेव मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून आलेल्या नरदेवामध्ये येऊन आपलं कार्य करा आणि चांगलं कार्य करून आपलं जीवन कृत कार्य करून घ्या. हीच संत सद्गुरू गोदड महाराज चरणी, भैरवनाथ महाराज चरणी आबांनी मला या ठिकाणी बोलून जी काही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं आभार मानून या ठिकाणी प्रवचन रूपेला पूर्ण विराम देतो. पुंडलिका गुरुधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री संत सद्गुरु गोदडनाथ महाराज की जय.